नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट. मी आहे श्मयका आणि आज आपण पाहणार आहोत 2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 5 प्रमुख पिकांचे ताजे बाजारभाव: सोयाबीन, कापूस, तूर, कांदा आणि टोमॅटो. सोयाबीन बाजारभाव. आज सोयाबीन बाजारात स्थिर ते मजबूत चित्र दिसून आलं. विदर्भ आणि मराठवाड्यात दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी आहे. चिखली येथे कमाल दर 5,300 रुपये, कारंजा, मूर्तिजापूर, सिंधी सेलू येथे सरासरी 4,500 ते 4,750 रुपये दर मिळाले. ओलावा नसलेला स्वच्छ सोयाबीन विक्रीस नेल्यास अधिक भाव मिळतोय. कापूस बाजारभाव. कापसाच्या दरांमध्ये मजबूती कायम आहे. लांब आणि मध्यम स्टेपल कापसाला चांगली मागणी दिसून आली. हिंगणघाट व सिंधी सेलू येथे दर 8,001 रुपयांपर्यंत, अमरावती, उमरेड येथे सरासरी 7,450 ते 7,570 रुपये. 8 ते 10% कमी ओलावा असलेला कापूस अधिक भाव देतोय. तुरीचे बाजारभाव. तुरीच्या दरांमध्ये आज संमिश्र पण मजबूत स्थिती पाहायला मिळाली. मुरुम व गज्जर येथे कमाल दर 7,170 रुपये, कारंजा व तुळजापूर येथे सरासरी 6,700 रुपयांच्या पुढे. गज्जर आणि पांढऱ्या तुरीला लाल तुरीपेक्षा काही ठिकाणी जास्त मागणी आहे. कांदा बाजारभाव. आज कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. मोठ्या बाजारांत दरावर थोडा दबाव दिसतोय. पुणे, मुंबई, पिंपळगाव येथे सरासरी 1,300 ते 1,700 रुपये. नाशिक विभागात लाल कांद्याला तुलनेने चांगला भाव. दर्जेदार व साठवणक्षम कांदा असल्यास थोडी प्रतीक्षा फायदेशीर ठरू शकते. टोमॅटो बाजारभाव. टोमॅटो बाजारात आज मोठी तफावत पाहायला मिळाली. पनवेल आणि मुंबई नंबर 1 येथे दर 4,500 ते 5,000 रुपये. ग्रामीण बाजारांत जास्त आवकेमुळे दर काही ठिकाणी कमी. शहरी बाजारांत दर्जेदार टोमॅटोला जास्त मागणी आहे. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.